सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा दुपारच्या जेवणासाठी बनवा. मुलांना हे डोसे नक्कीच आवडतील. झटपट तयार होणारे हे डोसे खायला सुद्धा तितकेच खमंग लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत बरं का. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत मस्त पौष्टिक अशी रेसिपी शेअर करते. खमंग अशी शेंगदाण्याची चटणी सुद्धा तुमच्यासोबत आज शेअर होते की जी अगदी महिनाभर आहे अशी टिकून राहते. छोट्या मोठ्या टिप्स सहित आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर आपण पालकाचा इन्स्टंट आणि झटपट तयार होणारा डोसा बघतोय. खरंच हा बनवायला खूप सोपा आहे. ऐन वेळेत सुद्धा तुम्ही हा बनवू शकता. पातेल्यामध्ये पाणी इथे मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हलकसं कोमट पाणी झालं की यामध्ये मुठभर आपल्याला पालक घ्यायचा आहे आणि तो पालक छान आपल्याला उकडून घ्यायचा आहे. तर हे बघा 2 ते 3 मिनिटांमध्ये छान हा पालक मऊ असा तयार होतो. खूप जास्त वेळ सुद्धा ह्याला उकडवत बसू नका. अगदी एक साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हा मी छान उकडून घेतलाय. आता पाण्यामधून हा पालक आपण वेगळा करून घेऊ आणि हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे, हे सुद्धा आपण वापरणार आहोत. कारण यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे. तर हे आपल्याला अजिबात वेस्ट करायचं नाही. हा पालक आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा पालक थंड होतोय तोपर्यंत झटपट अशी चटणी तयार करून घेऊ. तर यासाठी वाटीभर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचेत. तुम्ही या डोश्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाऊ शकता किंवा भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये खाऊ शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या डोश्यासोबत काय खायचंय हे ठरवू शकता. पण आजची जी चटणी आहे ना, ते कॉम्बिनेशन खरंच खूप छान होतं. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत ही लाल शेंगदाण्याची चटणी शेअर करते. तर हे बघा इथे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत. आता हे शेंगदाणे आपण चांगले थंड करून घेऊ आणि यावरची जी साल आहे ना, ती संपूर्णपणे काढून घेऊ. एवढ्या वेळात पालक सुद्धा छान थंड होतो. तर हा पालक सुद्धा आपल्याला चांगला बारीक करून घ्यायचा आहे. यावेळेस हवं असेल तर थोडंफार पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता या पालकासोबतच 1 हिरवी मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेत. हे सुद्धा छान बारीक आपण वाटून घेऊयात. तर हे बघा पालकाची छान इथे प्युरी तयार झालेली आहे. आता डोश्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊ. तर यासाठी अर्धा कप भरून इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं तुम्ही ज्वारीचं पीठ जरी वापरलत ना, तरी सुद्धा हे डोसे छान कुरकुरीत तयार होतात आणि पौष्टिकही होतात. तर तयार केलेली ही प्युरी सुद्धा आपण यामध्ये घालूयात. चवीपुरतं मीठ घालायचंय. आता मिक्सरच्या भांड्याला बरीचशी प्युरी शिल्लक होती. तर यासाठी काय केलं, पालक उकडून घेतलेलं जे पाणी आहे, तेच यामध्ये मी घातलेलं आहे आणि यामधली जी प्युरी आहे, ती संपूर्णपणे आपण काढून घेऊ. आता हे पाणी सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊयात, म्हणजे अजिबातच पालकाची प्युरी वेस्ट जाणार नाही. आता आपल्याला सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचंय. तर इथे जवळपास मला 1 कप भरून पाणी लागलेलं आहे. तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी बघून घ्या. छान सरसरीत असं हे बॅटर तयार झालेलं आहे. तव्यावरती घातल्यानंतर छान हे स्वतःहून पसरायला हवं, इतपत पातळ आपल्याला हे बॅटर ठेवायचंय. आता आपण यामध्ये फक्त तांदळाचं पीठ घातलं होतं. खूप वेळ हे ठेवायची गरज नाही. लगेचच आपण डोसे तयार करून घेऊ. तर इथे मीडियम फ्लेमवरती तवा गरम करून घेतलेला आहे. तवा थोडासा गरम झाला, की यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचंय. तेल सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचंय आणि आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेम करूनच यावरती आपल्याला बॅटर घालायचंय. पळीभर बॅटर घ्यायचं, मध्यभागी अशा पद्धतीने सोडून द्यायचंय. आपोआप ते बॅटर पसरलं जातं आणि याला छान जाळी सुद्धा सुटते. आता यावरती झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही. गॅसची फ्लेम आता मीडियम टू हाय करायची आणि असाच हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अजिबात आपण हा डोसा पसरवून घेतला नाही, तरी सुद्धा मस्त जाळी आलेली आहे. आता या जाळीमध्ये चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे या जाळीमध्ये तेल गेलं, की हा छान कुरकुरीत असा भाजला जातो. आता खालच्या साइडने साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी हा डोसा छान भाजून घेतलाय. तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळी आलेली आहे आणि छान असा भाजला गेलाय. आता खालच्या साइडने सुद्धा मस्त असा हा भाजून घेतलाय. तर हे बघा मस्त कुरकुरीत असा हा डोसा भाजून झालेला आहे. आता याच पद्धतीने इतर डोसे सुद्धा आपण तयार करून घेऊ. तर डोसे करत असतानाच आपण पटकन चटणी सुद्धा तयार करून घेऊयात. तर इथे शेंगदाण्यावरची साल संपूर्ण मी काढून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे काढून घेऊ आणि इतर साहित्य जे आहे ते यामध्ये घालूयात. तर सगळ्यात आधी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे मी घातल्यात. लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जास्त तुम्ही घातल्यात ना, तरी सुद्धा मस्त चव येते. यामध्ये पाव चमचा जिरे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर थोडीशी तिखट असणारी घ्यायची आणि याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळं साहित्य इथे मी चांगलं बारीक असं करून घेतलंय किंवा थोडंसं जाडसर इथे ठेवलत ना, तरी सुद्धा चालेल. इथे मस्त महिनाभर टिकणारी खमंग अशी लाल चटणी तयार झालेली आहे. आता सर्व्ह तर इथे लाल चटणी सोबतच मी बटाट्याच्या काचऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत. अगदी झटपट या सुद्धा तयार होतात आणि या डोश्यासोबत खरंच खूप छान लागतात. याऐवजी तुम्ही पिवळी बटाट्याची भाजी इथे जरी घेतलीत ना, तरी सुद्धा छान लागेल.
तर इथे मस्त खमंग असा सकाळचा नाश्ता माझा तयार झालेला आहे आणि भरपूर हेल्दी सुद्धा आहे. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असणार. रेसिपी जर आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त कुरकुरीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.